जे QR कोड हॉकरसाठी जे वाटप चाललं आहे, तर ह्या विषयामध्ये नक्कीच राष्ट्रीय सुरक्षेची तडजोड नाही आहे आणि ते आम्ही सहन करणार नाही. तर विषय असा आहे की मुंबईमध्ये बहुतेक 99,000 हॉकर्स 2014 आणि 13मध्ये आयडेंटिफाय केले. त्यांच्याशी पोलीसचे फाईनचे जे डॉक्युमेंट असतील त्यावेळी त्यांच्याकडे किंवा महानगरपालिकाचे पेनल्टीचे डॉक्युमेंट असतील ते घेऊन त्यांना पात्र केलं आणि अपात्र केलं त्या दृष्टिकोनातून. आणि आत्ता जर बघायला गेलं तर जे बांगलादेशी घुसपेट असतात ते मुंबई शहरामध्ये भारतामध्ये ते जेव्हा येतात आणि त्यांना जगायचं असेल, त्यांना त्यांचा कामकाज करायचं असेल तर ते प्रायव्हेट कंपनीमध्ये नाही जातात. ते जास्तीत जास्त हॉकर म्हणून स्वतःचा व्यवसाय करतात, कुठे झोपडे बांधतात आणि असे राहतात. तर त्यांना जर आम्हाला आयडेंटिफाय करायचं आणि जर तुम्ही बघितलं असेल तर महानगरपालिकामध्ये फेक बर्थ सर्टिफिकेटचा रॅकेट पण काढला आहे आणि तेच जे बांगलादेशी असतात तेच जास्त असं काम करतात. तर माझी हे विनंती होती, माझा हे निवेदन होता आणि एक हरकतीचा मुद्दा होता आज स्थायी समितीमध्ये की आपण हे QR कोडचं वाटप हे थांबवावा आणि पोलीसचे पडताळणीचे जे सर्टिफिकेट आहे ते घेतल्यानंतरच तुम्ही हॉकरला हे पुढे जाऊन ते QR वाटप करा. हे गरजेचं आहे, नॅशनल सिक्युरिटीचा विषय आहे. आणि मुंबईमध्ये जर आम्ही पाहिलं आहे की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कितीही बांगलादेशींना अटक केलं असेल आणि त्यांना बाहेरगावी पण परत त्यांना त्यांच्या देशात पाठवलं आणि नंतर हे सगळे विषय आम्ही पाहिलं आहे. तर हे गरजेचं आहे की पोलीस पडताळणी होणे गरजेचं आहे, पोलीस व्हेरिफिकेशन होणे गरजेचं आहे. त्याच्यानंतरच तुम्ही त्यांचे परिवारचा बॅकग्राऊंड बघा, तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट चेक करा, तुम्ही व्यक्तिगत त्यांना समोर बोलवा, बसवा. एक स्पेशल टीम किंवा स्पेशल ब्रांच पोलीसला हे काम द्या, पोलीस प्रशासनाला, की तुम्ही आयडेंटिफाय करा की हे स्थानिक आहे किंवा हे बांगलादेशी आहे, इकडे येऊन मुंबईमध्ये बसले आहे आणि नंतर ते ह्याच व्यापार करून टेरर फंडिंग करणार. तर कोण जबाबदार असणार? तर हे विषय आम्ही घेतला आहे की हे नॅशनल सिक्युरिटीचा विषय आहे आणि QR कोड आता थांबवावा आणि पुढे जाऊन तुम्ही व्हेरीफाय करून प्रॉपर चॅनल थ्रू पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून व्हेरीफाय करून नंतरच तुम्ही त्यांना QR कोड वाटप करा. शिवसेना असं मत आहे की मुंबईमध्ये जे ज्या वेळेस कारवाई करण्यात आली त्याच्यामध्ये एकही बांगलादेशी सापडलेला नाही. सापडलं असेल तर प्रशासन नाही, मी तुम्हाला पुरावा देऊ शकतो की मुंबईमध्ये कितीही असे बांगलादेशी रहिवासीयांना अटक केलं आहे मुंबई पोलिसांनी आणि ते बांगलादेशी त्यांचा व्यवसाय हे असाच प्रकारचा होता आणि ह्याचा पुरावा माझ्याकडे आहे. संजय निरुपम असतील किंवा संजय गाडे असतील यांनी 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी हा मुद्दा समोर ठेवला की एकही यामध्ये बांगलादेशी सापडलेला नाही. त्यामुळे उगाच या कारवाई केल्या जातात आणि त्यामुळे जो मराठी व्यापारी आहे तो पण भरडला जातो, त्यासोबत बाकीचे व्यापारी आहेत ते देखील भरडला जातो. म्हणजे ह्या शिवसेना तुमच्या बरोबर जे सत्तामध्ये बसले तेच असा आरोप करतात. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा विषय मांडला. माझा विषय स्पष्ट आहे की मुंबईमध्ये राहणारे जे घुसपेट आहे ते घुसपेट आहे, त्यांच्याकडे पुरावे बरोबर नाही असणार. ते पोलिसला व्हेरिफिकेशन करायची गरज आहे आणि पोलिसला तुम्ही द्या व्हेरिफिकेशन करायला आणि जे जेन्युइन असणार त्यांना द्या. फक्त हेच विषय आहे. आता म्हणाले थोड्या वेळापूर्वी की तुम्ही आता 35,000 जणांना जे काही QR कोड देणार आहात ते काही सगळेच बांगलादेशी कोणी नाही आहे, ते सगळे मराठी आहेत, उत्तर भारतीय आहेत, ते इथलेच आहेत. तर त्यांच्यासाठी आपण दुजाभाव करणं योग्य नाही आहे. त्यांना आपण तात्काळ त्या गोष्टी द्यायला हव्यात. फेरीवाले सगळे भरडले जातात. जेव्हा तुम्ही एक पासपोर्ट सारखा डॉक्युमेंट तुम्ही काढतात तेव्हा पोलीस व्हेरिफिकेशन कसं होतात, तर त्याच पद्धतीने एक चांगला हे विषय आहे की मुंबईच्या सिक्युरिटी आणि भारताचा सिक्युरिटी जर तुम्ही पाहिला नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू, तर हे जे बांगलादेशी जे आम्ही वारंवार सांगतात की बांगलादेशी घुसपेट केलं आहे मुंबईमध्ये, बांगलादेशी घुसपेट केलं आहे भारत देशामध्ये, तर ह्यांना काढण्यासाठी आणि ह्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी हे चांगली पद्धत आहे आणि प्रॉपर पारदर्शक पद्धत आहे की तुम्ही पोलीस प्रशासनाला हे सांगा की तुम्ही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्या आणि नंतर त्यांना द्या. हेच माझी मागणी आहे. स्थानिकांना मान सन्मान द्या, आमचा काही विषय नाही, आम्ही त्याचं समर्थन करतो.